तर हे अर्थालंकाराचे उपप्रकार आहेत. ह्याच्यामधलं तुम्हाला उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार हे दोनच अलंकार परीक्षेमध्ये येणार आहेत. तर आपण उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार ह्याच्याबद्दल माहिती करून घेऊया आणि विविध उदाहरणांद्वारे हे अलंकार जे आहेत अर्थालंकाराचे दोन उपप्रकार आहेत ते आपण समजून घेऊया. आता अर्थालंकार म्हणजे काय? एखाद्या वाक्यात किंवा पद्य रचनेत जेव्हा शब्दांचा अर्थामुळे भाषेत सौंदर्य निर्माण होते तेव्हा अर्थालंकार होतो. काय दिलेलं आहे तर एखाद्या वाक्यात किंवा पद्य रचनेत जेव्हा शब्दांच्या अर्थामुळे म्हणजे जो शब्दांचा अर्थ आहे त्या अर्थामुळे जेव्हा भाषेत सौंदर्य निर्माण होते तेव्हा कोणता अलंकार होतो तर अर्थालंकार होत असतो. आणि ज्या अलंकारामध्ये शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली असते त्याला शब्द अलंकार म्हणतात. पण इथे काय आहे तर अर्थांमुळे जेव्हा वाक्याला सौंदर्य प्राप्त होत असते किंवा भाषेला सौंदर्य प्राप्त होत असते तेव्हा अर्थालंकार होत असतो. अशी अर्थालंकाराची व्याख्या करता येईल. आता अर्थालंकार समजून घेण्याच्या आधी आपल्याला ह्या दोन गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. पहिला आहे उपमेय आणि उपमान. जर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहीत असतील तर आपल्याला हा जो अलंकार आहे अर्थालंकार त्याचे जे उपप्रकार आहेत ते समजून घेण्यास मदत होईल. तर उपमेय म्हणजे काय असतं? ज्याची तुलना करायची किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तिला उपमेय म्हणतात. आता वाक्यामध्ये एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या ठिकाणाची ज्याचे वर्णन करायचे आहे त्याच्याबद्दल जेव्हा त्या वाक्यामध्ये माहिती सांगितलेली असते त्याला काय बोलतात तर उपमेय असे म्हणतात. आता उपमान म्हणजे काय तर ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान असे म्हणतात. तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तर तो आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे असं म्हणजे त्यालाच उपमान असे म्हणतात. आता इथे उदाहरण दिलेलं आहे. रामाचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. आता रामाचे अक्षर काय झालं तर उपमेय झालं. रामाचे अक्षर कशाची तुलना करायची आहे आपल्याला तर अक्षराची तुलना करायची आहे. आणि मोत्यासारखे मोती हे काय झालं उपमान झालं. रामाचे जे अक्षर आहे त्याची तुलना कशासोबत केली आहे तर मोत्याशी केली. आपल्याला हे वाक्य सिंपल पद्धतीने पण बोलता आलं असतं जसं रामाचं अक्षर सुंदर आहे असं पण बोलता आलं असतं परंतु मोत्यासारखं आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे मोत्यासोबत त्याची काय केलेली आहे तर तुलना केलेली आहे. म्हणजेच उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान म्हणजे काय तर ज्याच्यासोबत तुलना केलेली आहे त्याला उपमान असे म्हणतात. ह्या दोन गोष्टी अर्थ अलंकाराचे जे उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. जर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहीत असतील तर आपल्याला अर्थ अलंकाराचे जे दोन उपप्रकार आहेत ते अधिक चांगल्या प्रकारे सोडवता येतील. तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. उपमेय म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे आणि उपमान म्हणजे उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे असा आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे असा. तर हा जो उदाहरण दिलेला आहे ह्याच्यामध्ये रामाचे अक्षर मोत्यासारखे आहे. अक्षर हे काय आहे तर उपमेय आणि मोती हे काय आहे तर उपमान आहे. तर आपण अर्थालंकाराचा पहिला उपप्रकार बघूया. उपमा अलंकार. दोन वस्तूंतील सारखेपणा चमत्कृती पूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेलं असतं तिथे उपमा अलंकार होतो. आता काय सांगितलं इथे की दोन वस्तूतील सारखेपणा
जेव्हा दोन वस्तूंमधील सारखेपणा आपल्याला दाखवायचा असेल, तिथे दोन वस्तूंचे वर्णन केलेले असेल, तिथे कोणता अलंकार होतो तर उपमा अलंकार होत असतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, परी, तुल्य ह्यांपैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. आता जो उपमा जो अलंकार आहे ह्याचे जे वाक्य आहेत किंवा उदाहरण आहेत त्याच्यामध्ये हे जे उपमा अलंकारामध्ये येणारे जे शब्द आहेत ते त्याच्यापैकी एक शब्द आलेला असतो, म्हणजे त्या वस्तूंमधील किंवा त्या वाक्यामध्ये सारखेपणा दाखवलेला असतो. तो सारखेपणा कशाच्या बाबतीत पण असू शकतो, प्राण्यांच्या बाबतीत असू शकतो, माणसांच्या बाबतीत असू शकतो किंवा एखाद्या वस्तूच्या बाबतीत असू शकतो. म्हणजेच जेव्हा सारखेपणा दाखवायचा असेल आणि त्याचे वर्णन करायचे असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होत असतो, उपमा हा अलंकार होत असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हे शब्द जे दिलेले आहेत ते लक्षात ठेवायला लागतील. उपमा अलंकारात कोणकोणते शब्द येतात तर समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, परी, तुल्य ह्यांपैकी एखादा शब्द त्यांचे वर्णन किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी त्या वाक्यांमध्ये आलेला असणार, तिथे उपमा अलंकार होणार. आता आपण उपमा अलंकाराचे काही उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण आहे, धबधब्यावरून पडणारे पाणी दुधासारखे दिसत होते. आता काय दिलंय पहिल्या वाक्यात, धबधब्यावरून पडणारे पाणी. आता पाणी हे काय आहे तर उपमेय आहे. कशाची तुलना केलेली आहे ह्या वाक्यामध्ये किंवा कशाचे वर्णन केलेले आहे तर पाणी, धबधब्यावरून पडणारे पाणी कोणासारखे आहे तर दुधासारखे आहे. कशासारखे आहे तर दुधासारखे, म्हणजेच पाण्याची तुलना कशासोबत केलेली आहे तर दुधासोबत केलेली आहे. आणि सारखे, सारखे हे काय आहे तर साधर्म्य धर्म शब्द आहे, म्हणजे त्यांच्यामधलं साम्य दाखवत आहे, सारखेपणा दाखवत आहे. काय सांगितलेले, धबधब्यावरून पडणारे पाणी दुधासारखे दिसत होते, म्हणजेच पाण्याची तुलना ही दुधासोबत केलेली आहे. म्हणजे पाणी हा उपमेय आहे, दूध हे काय आहे तर उपमान आहे, आणि सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरला आहे तर सारखे, म्हणजे हा साधर्म्य धर्म किंवा साम्य दाखवणारा हा शब्द आहे. दुसरं उदाहरण आहे, अंधारात ती दोरी सापागत दिसत होती. आता अंधारात ती दोरी, दोरी हे काय आहे तर उपमेय आहे, आणि सापागत ती दोरी कोणासारखी दिसत होती तर सापासारखी दिसत होती. तर साप हे काय झालं तर उपमान, दोरीची तुलना कशाशी केलेली आहे तर सापाशी केलेली आहे, आणि गत हे काय झालं तर त्यांच्यामधला साम्य दाखवणारा शब्द, म्हणजे दोरीची तुलना सापासोबत केलेली आहे आणि यांची तुलना किंवा यांचा सारखेपणा कोणत्या शब्दाने दाखवलेला आहे तर गत ह्या शब्दाने दाखवलेला आहे. अंधारात ती दोरी सापागत दिसत होती, दोरी हे काय झालं तर उपमेय झालं, साप हे काय झालं उपमान, आणि गत हे झालं सारखेपणा दाखवणारा किंवा साम्यदर्शक शब्द. तर उपमा अलंकार ओळखण्यासाठी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील की त्यामध्ये कोणाची तुलना कशासोबत केलेली आहे आणि ते तुलना किंवा ते सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे. जर ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला तो अलंकार ओळखण्यास अधिक मदत होणार. तिसरं उदाहरण काय आहे, सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी. आता रंग, सावळा रंग कशाची तुलना केलेली आहे तर सावळा रंगाची. तुझ्या पावसाळी नभा परी, पावसाळी नभा परी हे काय झालं तर उपमान झालं. कशाची तुलना केलेली आहे तर नभा परी सोबत केलेली. नभ म्हणजे काय असतं तर आकाश. तुझा रंग हा कसा आहे तर नभा सारखं आहे. नभा परी, नभ म्हणजे आकाश आणि परी म्हणजे सारखं, म्हणजे नभासारखं तुझा रंग आहे. परी हा शब्द त्यांच्यामधला सारखेपणा दाखवत आहे.
म्हणजेच रंग हा उपमेय झाला, नभ हे काय झालं तर उपमान झालं आणि परी म्हणजे सारखा, तर सारखं हे काय झालं साम्यदर्शक शब्द. चौथं उदाहरण आहे, तुझा स्वभाव चंद्राच्या शीतलता सारखा आहे. आता ह्याच्यामधलं तुम्हाला सांगता येईल उपमेय काय आहे. ह्या वाक्यामध्ये उपमेय कोणता शब्द आहे. व्हेरी गुड आर्यन. नेहा, ईशा, व्हेरी गुड. तुझा स्वभाव चंद्राच्या शीतलता सारखा आहे. आता कशाचं तुलना कशाची केलेली आहे किंवा कशाचे वर्णन केलेले आहे तर स्वभावाचा. स्वभाव ह्याचे वर्णन केलेले आहे आणि त्याची तुलना कशासोबत केलेली आहे तर शीतलता, चंद्राची शीतलता ह्याच्यासोबत स्वभावाचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. आणि सारखा, सारखा काय आहे साम्यदर्शक शब्द. आता स्वभाव हे काय झालं तर उपमेय झालं, शीतलता हे काय झालं उपमान झालं आणि त्यांच्यामधलं सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे तर सारखा हा शब्द त्यांचे साम्य दाखवण्यासाठी वापरलेला आहे. तुझा स्वभाव चंद्राच्या शीतलतेसारखा आहे. अशा प्रकारे उपमेय, उपमान आणि त्यांच्यामधले साम्य दाखवणारा शब्द हे आपल्याला ह्या वाक्यातून समजलेलं आहे. पाचवं उदाहरण आहे, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. आता कशाचं वर्णन केलेलं आहे. आंबा हा कशासारखा आहे तर साखरेसारखा गोड आहे. आता आंबा काय झालं उपमेय झालं. साखरेसारखा, साखर कशी असते गोड असते, म्हणजे ह्यांच्यामधला कोणता गुण दाखवलेला आहे तर गोडपणाचा गुण दाखवलेला आहे. आंबा पण गोड आहे आणि साखर पण गोड असते, म्हणजेच आंब्याची तुलना ही साखरेसोबत केलेली आहे. आता आंबा हा काय झाला उपमेय झाला, साखर हे उपमान झालं कारण साखरेसोबत आंब्याची तुलना केलेली आहे. आणि त्यांच्यामधला साम्यदर्शक शब्द कोणता आहे तर साख, आणि त्यांच्यामधला गुण कोणता आहे आंबा आणि साखर मधला तर गोडपणा हे त्यांच्यामधला गुण आहे. म्हणजेच आंबा हा साखरेसारखा गोड आहे. याच्यामधला उपमेय आंबा झाला, साखर हे काय झालं उपमान झालं आणि साम्यदर्शक शब्द सारखा आणि त्यांच्यामधला गुण काय आहे तर गोडपणा. सहावं उदाहरण आहे, मुख कमलासारखे सुंदर आहे. आता मुख कमलासारखे सुंदर आहे, याच्यामध्ये काय असणार उपमेय सांगता येईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड स्टुडंट्स. काय दिलेलं आहे इथे मुख कमलासारखे सुंदर आहे, म्हणजे मुख हे काय झालं तर उपमेय झालं आणि कमलासारखे, मुख कशासारखे आहे तर कमल, कमल हे काय झालं उपमान झालं. सारखे हा साम्यदर्शक शब्द आहे सारखे, म्हणजेच इथे काय मुख कमलासारखे म्हणजे कमल ज्याप्रमाणे सुंदर असतो त्याप्रमाणे मुख हे काय आहे तर कमलासारखे सुंदर आहे. म्हणजे मुखाचं वर्णन किंवा मुखाची जी तुलना आहे ती कशासोबत केलेली आहे तर कमलासोबत केलेली आहे.
तर मुख कमलासारखे सुंदर आहे. याच्यामधला उपमेय कोणता झाला तर मुख, आणि उपमान कोणता शब्द आहे तर कमल. म्हणजेच एका वाक्याची किंवा एखाद्या शब्दाची तुलना जेव्हा दुसऱ्या शब्दासोबत केलेली असते तेव्हा तिथे कोणता अलंकार होतो तर उपमान हा अलंकार होत असतो. आता पुढचं उदाहरण बघूया आपण. असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. काय दिलेलं आहे? असेल तिथे सुंदर दुधासारखी नदी. आता ह्या शब्दामध्ये कोणता आहे उपमेय, कोणता शब्द आहे? व्हेरी गुड. नदी हे काय झालं तर हे उपमान आहे. आणि नदीची तुलना कशासोबत केलेली आहे तर दुधासोबत केलेली आहे. असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. नदी हे काय झालं तर उपमेय झालं. आणि नदीची तुलना कशासोबत केलेली आहे तर दुधासोबत केलेली आहे. म्हणजे दूध हे काय झालं तर हे उपमान झालं. नदी उपमेय आणि उपमान दूध. म्हणजे नदीची तुलना ही दुधासोबत केलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सॉरी. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आता आभाळासारखी माया. आभाळ कसं असतं तर मोठं विशाल असं असतं. तर तुझी माया आभाळागत म्हणजे तुझी पण मोठी किंवा आभाळागत विशाल माया आम्हावर राहू दे. तर मायेची तुलना ही कशासोबत केलेली आहे तर आभाळासोबत केलेली आहे. आणि यांच्यामधला साम्य दाखवणारा शब्द कोणता आहे तर गत. गत हा शब्द माया आणि आभाळ ह्यांच्यामधला साम्य दाखवत आहे. म्हणजेच माया हे काय झालं उपमेय झालं आणि आभाळ हे काय झालं तर उपमान झालं. मायेची तुलना ही कशासोबत केलेली आहे आभाळासोबत केलेली आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. माया हे उपमेय झालं आणि आभाळ हे उपमान झालं. मायेची तुलना आभाळासोबत केलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण. मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या लहान खुराड्या सारखी. आता कशाची तुलना कशासोबत केलेली आहे? चुकलं चालणार आहे, मी सांगणारच आहे तुम्हाला. व्हेरी गुड तनिष्का. व्हेरी गुड पूर्वा. व्हेरी गुड. कशाची तुलना केलेली आहे वाक्यामध्ये तर मुंबईची घरे. मुंबईची जी घरे आहेत त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि मुंबईची जी घरे आहेत त्याची तुलना कशासोबत केलेली आहे तर कबुतरांच्या लहान खुराड्यासारखी. म्हणजे जे कबुतरांचे लहान खुराडे असते किंवा त्यांचं जे घर असतं त्याच्यासोबत मुंबईच्या घरांची काय केलेली आहे तर तुलना केलेली आहे. म्हणजे मुंबईचे जे घर असतात ते कबुतरांच्या लहान खुराड्यासारखे असतात. म्हणजे मुंबईचे घर काय झालं उपमान झालं. आणि त्यांची तुलना करणारे तर कबुतरांचे लहान खुराडे. म्हणजे कबुतरांच्या लहान खुराड्यासारखी मुंबईची घरे असतात. आणि सारखी काय झालं तर साम्यदर्शक शब्द. मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या लहान खुराड्यासारखी. तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून समजतच असेल की जेव्हा एखाद्या शब्दाची तुलना किंवा एखाद्या वस्तूची तुलना जेव्हा दुसऱ्या वस्तू सोबत केली जाते किंवा त्यांच्यामधला सारखेपणा दाखवला जातो तेव्हा कोणता अलंकार होत असतो तर उपमा अलंकार होत असतो. पुढचं उदाहरण आहे. दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते.
आता दवबिंदू मोत्या कोणासारखे चमकत होते तर मोत्यासारखे चमकत होते. तुम्ही बघितलं असेल गवतावर आपण सकाळी सकाळी जर बघितलं तर त्याच्यावर काय असतात तर दवबिंदू असतात किंवा पाण्याचे थेंब असतात. ते कशासारखे चमकत होते तर मोत्यासारखे चमकत होते म्हणजे दवबिंदू. दवबिंदू हे काय आहे उपमेय आहे आणि दवबिंदूची तुलना कशासोबत केलेली आहे तर मोत्यांसोबत केलेली आहे आणि त्यांच्यामधला सारखेपणा कोणत्या शब्दाने दाखवलेला आहे तर सारखे ह्या साम्यदर्शक शब्दाने त्यांचा सारखेपणा किंवा त्यांच्यामधली तुलना दाखवलेली आहे. दवबिंदूची तुलना कशासोबत केलेली आहे तर मोतीसारखी किंवा मोती ह्या शब्दासोबत केलेली आहे. दवबिंदू हे उपमेय झालं, मोत्या हे काय झालं तर उपमान झालं आणि साम्यदर्शक शब्द सारखे हा झाला. तर आपण इथे उपमा अलंकाराचे विविध उपमा जो अलंकार आहे त्याचे आपण विविध उदाहरणे समजून घेतलेली आहेत आणि त्यातून आपल्याला काय समजलेलं आहे तर ज्या ज्या वाक्यात उपमेय हे उपमानास सारखे आहे त्याच्यामध्ये सारखेपणा आपल्याला दाखवलेला असतो. त्यातील सौंदर्य दाखवण्यासाठी उपमान वापरला जातो व सारखेपण दाखवले जाते तेव्हा त्यास उपमा अलंकार असे म्हणतात. जेव्हा वाक्यामध्ये सारखेपणा दाखवायचा असेल आणि एकाची तुलना दुसऱ्यासोबत केलेली असेल तेव्हा कोणता अलंकार होत असतो तर उपमा अलंकार होत असतो. तर आपण उपमा अलंकार समजून घेतलेला आहे इथे आणि उपमा अलंकाराची विविध वाक्य समजून घेतलेली आहेत. तर आपण इथे अर्थालंकाराचा पहिला उपप्रकार बघितला कोणता तर उपमा अलंकार. आता आपण अर्थालंकाराचा दुसरा उपप्रकार बघूया उत्प्रेक्षा अलंकार. हा अर्थालंकाराचा दुसरा उपप्रकार आहे. आता याची व्याख्या बघूया. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूंची तुलना करताना त्यातील एक वस्तू ही जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता काय सांगितलेलं आहे इथे तर दोन वस्तूंची तुलना करताना त्यातील एक वस्तू जणू काही ती दुसरीच वस्तू आहे अशी जेव्हा कल्पना केली जाते जेव्हा कल्पना केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. उपमा अलंकारामध्ये काय होतं तर एका वस्तूची तुलना ही आपल्याला दुसऱ्या वस्तू सोबत करायची होती किंवा त्यांच्यामधला सारखेपणा दाखवायचा होता. पण इथे उत्प्रेक्षा अलंकार जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की दोन वस्तूंची तुलना करताना जेव्हा एक वस्तू ही जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी जेव्हा कल्पना केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. आता उत्प्रेक्षा अलंकारात वापरणारे शब्द कोणकोणते आहेत किंवा त्यांच्यामधली तुलना म्हणता येणार नाही कल्पना दाखवण्यासाठी किंवा ती एक वस्तू ही जणू काही ती दुसरी वस्तूच आहे असं जेव्हा दाखवलं जातं ते दाखवण्यासाठी कोणत्या शब्दांचा वापर केलेला असतो ते इथे दिलेला आहे. उत्प्रेक्षा अलंकारात जणू काय जेवी गमे भासे वाटे की जसे तसे हे शब्द येतात. आता दोन वस्तूंची तुलना करताना त्यातील एक वस्तू ही जणू काही दुसरी वस्तूच आहे ह्यांची अशी जेव्हा कल्पना केली जाते किंवा ती कल्पना दाखवण्यासाठी कोणकोणते शब्द वापरले जातात वाक्यांमध्ये तर जणू काय जेवी गमे भासे वाटे की जसे तसे हे शब्द वाक्यांमध्ये येतात आणि ती कल्पना दाखवण्यासाठी हे वाक्य वापरले जातात हे शब्द वापरले जातात. तर आपण उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या बघितलेली आहे. आता आपण काही उदाहरणं बघूया आणि उत्प्रेक्षा अलंकार समजून घेऊया. आता उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण पहिलं उदाहरण आहे रत्नाचा जणू ताटवा झळकतो मोरा पिसारा तुझा.
आता रत्नांचा जणू ताटवा झळकतो. कोणासारखा झळकतो तर मोरा पिसारा तुझा. जो मोराचा जो पिसारा आहे तो कोणासारखा वाटतो तर रत्नाचे जणू ताटासारखा तो झळकत असतो. आता जणू जणू हा काय आहे तर साम्यदर्शक शब्द आहे. आणि मोराचा पिसारा कोणासारखा आहे तर रत्नाचा जणू ताटवासारखा तो दिसत आहे. म्हणजे जो मोराचा जो पिसारा आहे तो जणू काही रत्नांचा ताटवाच आहे अशा प्रमाणे तो दिसत आहे. म्हणजे इथे काय एका वस्तूची तुलना ही दुसऱ्या सोबत केलेली नाहीये किंवा एका व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची तुलना ही दुसऱ्या वस्तू सोबत केलेली नाहीये किंवा त्यांच्या सारखेपणा दाखवलेला नाहीये. पण इथे कशी कल्पना केलेली आहे की जसं काय ही वस्तू जणू काय तीच वस्तू आहे अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे मोराचा पिसारा काय आहे तर रत्नाचा ताटवा आहे. म्हणजे मोराच्या पिसाऱ्याला काय सांगितलेलं आहे, कशाची उपमा दिलेली आहे तर रत्नाचा ताटवा. जणू काही तो रत्नाचा ताटवाच आहे. म्हणजे अशी कल्पना इथे एक वस्तू जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी इथे कल्पना केलेली आहे. म्हणजे मोराचा पिसारा हा रत्नांचा ताटवा आहे असे इथे सांगितलेले आहे. दुसरं उदाहरण आहे, धबधब्यातून जसे काय दूध फेसाळत पडत होते. आता धबधब्यातून जसे काय दूध फेसाळत पडत होते. धबधब्यातून काय पडत असतं तर पाणी पडत असतं. तर त्या पाण्याची तुलना पाणी सांगण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे तर दूध. म्हणजेच धबधब्यातून जसे काय दूध फेसाळत पडत आहे. आता धबधब्यातून पडणारे जे पाणी आहे ते कसं वाटत आहे तर दुधासारखं वाटत आहे. म्हणजे त्या धबधब्यातून जणू काही दूधच पडत आहे असं येथे सांगितलेलं आहे. म्हणजे अशी कल्पना केलेली आहे की धबधब्यातून जणू काही ते दूधच आहे जे फेसाळत खाली पडत आहे. म्हणजे पाण्याची तुलना कशाशी केलेली आहे तर दुधासोबत केलेली आहे. म्हणजे अशी कल्पना केलेली आहे की ते पाणी जणू काही काय आहे तर दूधच आहे. म्हणजेच इथे आपल्याला समजत असेल की जेव्हा त्या वस्तूंमधील साम्य नाही तर त्या एक वस्तू म्हणजेच ती दुसरी वस्तू आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. आता धबधब्यातून जणू काही दूध फेसाळत पडत आहे तर त्या धबधब्यातून पडणारे जे पाणी आहे ते दुधासारखे दिसत आहे म्हणून दूध फेसाळत पडत आहे. इथे कोणता अलंकार होतो तर उत्प्रेक्षा अलंकार होत आहे. तिसरं उदाहरण आहे, गवताच्या पात्यावर जणू मोती चमकत आहे. आता आपण आधी जो उदाहरण बघितला का दवबिंदू मोत्यासारखे चमकत आहे. पण इथे काय दिलेलं आहे तर गवताच्या पात्यावर जणू मोती चमकत आहे. तर इथे त्या मोत्यांची किंवा त्या गवतावर असणाऱ्या दवबिंदूची तुलना केलेली नाहीये. तर इथे काय सांगितलेलं आहे, गवताच्या पात्यावर जणू मोती चमकत आहे. जे दवबिंदू आहेत ते जणू काही मोतीच आहे असं इथे सांगितलेलं आहे. अशी कल्पना केलेली आहे की जे गवतांच्या पानांवर किंवा ते गवतांवर जे दवबिंदू आहेत किंवा जे पाण्याचे थेंब आहेत ते काय आहेत जणू काही मोतीच आहेत अशी इथे कल्पना केलेली आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपण काय बघितलेलं तर ते दवबिंदू कशासारखे दिसत होते तर मोत्यासारखे दिसत होते. पण इथे काय सांगितलेलं आहे की ते जे दवबिंदू आहेत किंवा जे गवताच्या पात्यावर जे पाणी आहे जे थेंब आहेत ते काय आहेत जणू काही मोतीच आहेत अशी कल्पना केलेली आहे. गवतांच्या पात्यावर मोती चमकत आहेत. तर तुम्हाला हे वाक्य बघून समजत असेल की इथे एकाची तुलना ही दुसऱ्यासोबत केलेली नाहीये तर एक वस्तू ही जणू काही दुसरीच आहे अशी इथे काय केलेली आहे तर कल्पना केलेली आहे. आणि ह्यांचं साम्य कोण दाखवत आहे तर जणू या शब्दाने दाखवला जात आहे. म्हणजे गवताच्या पात्यांवर जे पाणी आहे जे थेंब आहेत ते काय आहेत मोतीच आहेत अशी कल्पना इथे केलेली आहे. चौथं वाक्य बघूया आपण, ती सांज सकाळ म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. काय सांगितलेलं आहे ते
सांज सकाळ हे परमेश्वराचे प्रेम जणू. ओके, तर इथे परमेश्वराचे प्रेम कशाला सांगितलेलं आहे तर जी सांज सकाळ जी आहे, जी सांज सकाळ आहे ते काय आहे तर परमेश्वराचे प्रेमच आहे. जी सकाळ आहे ते काय आहे तर परमेश्वराचे प्रेमच जणू आहे. तर परमेश्वराचे प्रेम सकाळ जी आहे ते काय आहे तर परमेश्वराचे प्रेम, आणि यांच्यामधलं साम्य दाखवणारा शब्द कोणता आहे तर जणू. म्हणजे अशी कल्पना केलेली आहे की जी सांज सकाळ जी असते ती काय आहे तर परमेश्वराचे प्रेम आहे. आणि ह्यांच्यामधला सांज सकाळ आणि परमेश्वराचे प्रेम ह्यांच्यामधला साम्यदर्शक किंवा समान गुण कोणता आहे तर प्रेम. प्रेम हे काय आहे त्यांच्यामधला गुण आहे. म्हणजे सकाळची आणि परमेश्वराच्या प्रेमाची तुलना इथे साम्य दाखवलेला आहे की जी सकाळ आहे, जी सांज सकाळ आहे ते परमेश्वराच्या प्रेमच जणू काही आहे. उदाहरण आहे लहानगी वसुधा जणू गोड परी. आता वसुधा म्हणजे काय असतं पृथ्वी पण असते, तर लहानगी वसुधा हे काय आहे तर गोड परी आहे. आता इथे लहानगी वसुधा म्हणजेच काय तर जणू काही गोड परी. आता जी वसुधा आहे ती कशासारखी आहे तर जणू काही ती गोड परीच आहे. वसुधा ही काय आहे गोड परी आहे अशी कल्पना इथे केलेली आहे. वसुधा ही गोड परीसारखी सुंदर आहे, म्हणजे ती गोड परीच आहे अशी इथे कल्पना केलेली आहे. आणि यांच्यामधला उपमेय कोणता शब्द आहे तर वसुधा. कशाची तुलना केलेली आहे तर वसुधा हा काय झाला उपमेय. कशासोबत तुलना केलेली आहे तर परी सोबत, तर हा झाला उपमान. आणि यांच्यामधला साम्य कोणता शब्द दाखवत आहे तर जणू. जणू हा शब्द काय दाखवत आहे त्यांच्यामधला साम्य दाखवत आहे. आणि त्यांच्यामधला गुण कोणता आहे तर लहानगी वसुधा जणू गोड परी, म्हणजे त्यांची सुंदरता. सुंदरता हा काय आहे त्या दोघांमधला गुण आहे. म्हणजेच वसुधा हा शब्द उपमेय झालं, परी हा शब्द उपमान झालं, जणू हा शब्द काय झाला तर साम्यदर्शक शब्द झाला. आणि त्यांच्यामधला गुण कोणता आहे तर सुंदरता हा त्यांच्यामधला गुण आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण. हा आंबा जणू काय साखरच वाटेल तुम्हाला. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे की आंबा हा काय वाटेल तुम्हाला साखरच वाटेल, म्हणजेच आंबा हा जणू काही साखरच आहे अशी इथे काय केलेली आहे तर तुलना किंवा त्यांच्यामधला अशी कल्पना केलेली आहे की आंबा हा जणू काही साखरच आहे. तर आंबा हा शब्द आहे याची तुलना कशासोबत केलेली आहे तर साखरेसोबत केलेली आहे. म्हणजे आंबा हा शब्द काय झाला तर उपमेय झालं. साखर हा शब्द काय झाला तर उपमान झालं. आणि जणू जणू काय म्हणजे हा शब्द काय आहे तर साम्य दाखवणारा शब्द आहे. आणि त्यांच्यामधला गुण कोणता आहे तर गोड. आंबा पण गोड असतो आणि साखर सुद्धा काय असते तर गोड असते. म्हणजे यांच्यामधला गुण कोणता आहे आंबा आणि साखर या दोन्ही वस्तूंमधला गुण आहे तो गुणधर्म म्हणजे गोडपणा आहे. आंबा हा जणू काय साखरच वाटेल तुम्हाला. आंबा हा उपमेय झाला, साखर हे उपमान झालं, जणू काय हा साम्यदर्शक शब्द झाला आणि त्यांच्यामधला गुणधर्म गोडपणा. पुढचं उदाहरण बघूया आपण. आईचे प्रेम म्हणजे सागरच जणू. आता तुम्ही इथे सांगा मला ह्या वाक्यामध्ये उपमेय हा कोणता शब्द असेल आणि उपमान हा कोणता शब्द असेल.
ओके. आईचे प्रेम म्हणजे सागरच जणू. आता आईचे प्रेम हे कशासारखे आहे तर सागर सारखे आहे. सागर हे कसे असते विशाल असते. म्हणजे दोघांमधला आईच्या प्रेमाला काय उपमा दिलेली आहे तर विशालपणाची उपमा दिलेली आहे. म्हणजे आईचे प्रेम हे कशासारखे आहे तर विशाल सागरासारखे आहे. म्हणजे दोघांमधला गुणधर्म कोणता आहे तर विशालपणा. सागर पण विशाल असतं आणि आईचं प्रेम हे सागरासारखं विशाल आहे. म्हणजे दोघांचा गुणधर्म सारखा झाला विशालपणा. आता इथे उपमेय आईचं प्रेम काय झालं उपमेय झालं सागरच. आता आईच्या प्रेमाची तुलना कशासोबत केलेली आहे तर सागर सोबत, म्हणून सागर हे काय झालं तर उपमान झालं. आणि जणू जणू हा काय तर साम्यदर्शक शब्द, त्यांच्यामधलं साम्य दाखवणारा साम्यदर्शक शब्द आहे. तर आईचे प्रेम आईच्या प्रेमाची तुलना किंवा आईच्या प्रेम हे कशासारखं आहे तर सागरच जणू. आईचं प्रेम हे सागरच आहे जणू. म्हणजे आईचे प्रेम सागरासारखे आहे अशी इथे कल्पना केलेली आहे. आईचं प्रेम हे सागरच आहे. पुढचं आहे तारांगण स्पष्ट बिंबले स्नाना जणू मुनी अवतरले. आता तारांगण स्पष्ट बिंबले स्नाना जणू मुनी अवतरले. आता तारांगणामध्ये जे स्नान करतायत ते कसे दिसत आहेत जणू काही ते मुनीच अवतरलेले आहेत. जणू काही मुनी आहेत. आता तारांगणाची तुलना कशासोबत केलेली आहे तर मुनी यांच्यासोबत केलेली आहे. तर तारांगण हे काय झालं तर उपमेय झालं आणि मुनी हे काय झालं उपमान झालं. आणि ह्या तारांगण आणि मुनी यांच्यामधला ह्या शब्दाने दाखवलेला आहे. आता तारांगण आणि मुनी यांच्यामधला गुणधर्म कोणता आहे तर तेजस्वीपणा. गुणधर्म काय आहे तर तेजस्वीपणा. म्हणजे तारांगण स्पष्ट बिंबले स्नाना जणू मुनी अवतरले. तारांगण हे कशासारखं दिसत आहे तर मुनी जणू काही ते मुनीच आहेत असं तिथे अशी कल्पना केलेली आहे. तर तारांगण हे उपमेय झालं. जणू हे काय झालं साम्यदर्शक शब्द. मुनी हे काय झालं तर उपमान झालं आणि त्यांच्यामधला गुणधर्म काय आहे तर तेजस्वीपणा. आता पुढचं उदाहरण बघूया आपण. आत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे. आता इथे काय सांगितलेलं आहे आत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरचे वाटे खरे खुरे. आता जे आत्रींचे जे आश्रम आहे ते कशासारखं आहे तर माहेर सारखं आहे अशी कल्पना इथे केलेली आहे. तर आत्रींचे आश्रम हे काय झालं उपमेय झालं आणि त्यांची तुलना कशासोबत केलेली आहे तर माहेर सोबत केलेली आहे. आणि वाटे हे काय झालं तर वाटे म्हणजे तशी माहेर सारखं ते आश्रम वाटत आहे किंवा अशी कल्पना केलेली आहे की जणू काही ते माहेरच आहे. हे काय झालं तर साम्यदर्शक शब्द झाला. तर आत्रींच्या आश्रमी हे काय झालं उपमेय झालं. माहेर हे काय झालं उपमान झालं आणि वाटे हे काय झालं तर साम्यदर्शक शब्द झालेला आहे. आत्रींचं जे आश्रम आहे ते कशासारखं वाटत आहे तर माहेर सारखं वाटत आहे. म्हणजे वाटे या शब्दाने त्यांची तुलना दाखवलेली आहे. पुढचं उदाहरण आहे गरगर फिरे विमान हलवणी पंख उडत पक्षी हे पक्षीच जणू महान.
आता जे विमान आहे ते विमान कशासारखं दिसत आहे की तर पक्षीसारखं दिसत आहे. जे गगनमध्ये किंवा जे आकाशात जे विमान उडत आहे ते काय आहे जणू काही ते पक्षीच आहे. ते पक्षीसारखं दिसत आहे. म्हणून ते काय सांगितलेलं आहे की जणू ते पक्षीच आहे. अशी इथे काय केलेली आहे तर कल्पना केलेली आहे. आता गरगर फिरे विमान हलवणी पंख उडत पक्षी हे पक्षी जणू महान. आता गरगर फिरे विमान विमानाची तुलना ही कशासोबत केलेली आहे तर पक्षी सोबत केलेली आहे. म्हणून विमानने काय झालं तर उपमेय झालं. कशाची तुलना केलेली आहे तर पक्षी सोबत केलेली आहे. विमानाची तुलना ही कशासोबत केलेली आहे तर पक्षी सोबत केलेली आहे. आणि यांच्यामधलं साम्य कोणत्या शब्दाने दाखवत आहे तर जणू. जणू ह्या शब्दाने ह्यांच्यामधलं साम्य किंवा तशी कल्पना ही जणू ह्या शब्दाने दाखवलेली आहे. आणि यांच्यामधलं साम्य गुण कोणता आहे तर गरगर फिरणे. तर विमान पण फिरत असतं आणि पक्षी पण फिरत असतं म्हणजे त्यांच्यामधला समान गुण कोणता आहे तर गरगर फिरणे. तर ह्या वाक्यांमधून तुम्हाला समजलं असेल की एक वस्तू जणू काही ही दुसरीच वस्तू आहे अशी जेव्हा कल्पना केली जाते तेव्हा कोणता अलंकार होत असतो तर उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. उपमा अलंकारामध्ये काय केलेलं होतं तर एकाची तुलना ही दुसऱ्यासोबत केलेली होती. म्हणजे एक वस्तू ही जणू काही तर दुसऱ्या वस्तूसारखीच दिसत आहे. म्हणजे तुलना केलेली होती. एक वस्तूची दुसऱ्या वस्तूसोबत तुलना केलेली होती. परंतु उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय फरक आहे तर उत्प्रेक्षा अलंकारामध्ये ही एक वस्तू ही जणू काही ती दुसरीच वस्तू आहे अशी जेव्हा कल्पना केली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. आता तुम्हाला एक्झाम मध्ये वाक्य देतील आणि त्याच्यातला अलंकार ओळखा असं देतील. नाहीतर तुम्हाला जसं मी एक्झाम्पल दिलेलं आहे असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की तुम्हाला एक वाक्य देतील आणि त्याच्यामधून तुम्हाला उपमेय उपमान साम्यवाचक शब्द आणि समान गुण ओळखा असं सुद्धा येऊ शकतं एक्झाम मध्ये तुम्हाला. मग आता मला तुम्ही सांगा तिचे डोळे कमलाच्या पानासारखे सुंदर आहे. ह्याच्यामधला उपमेय कोणता आहे आणि उपमान कोणता आहे. तिचे डोळे कमलाच्या पानासारखे सुंदर आहे. व्हेरी गुड पूर्वा. व्हेरी गुड बालाजी. व्हेरी गुड. व्हेरी गुड स्टुडंट्स. आता या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे तिचे डोळे कमलाच्या पानासारखे सुंदर आहे. तर या वाक्यामध्ये उपमेय कोणता शब्द झाला तर तिचे डोळे हे काय आहे तर उपमेय आहे. तिचे डोळे उपमान. आता या वाक्यामध्ये उपमान कोणता शब्द आहे तर कशासोबत तुलना केलेली आहे कमल. कमलाच्या पानासारखे सुंदर आहे म्हणजे कमलासोबत तुलना केलेली आहे. म्हणून कमल हे काय झालं तर कमलाच्या पाकळ्या हे काय झालं उपमान झालं. नंतर साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द काय आहे तर सारखेपणा. सारखेपणा किंवा साम्य दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलाय तर सारखे हा शब्द वापरलेला आहे. म्हणून हा काय झालं तर साम्यवाचक शब्द झाला. पुढचा आहे समान गुण. आता ह्यांच्यामधला समान गुण कोणता आहे सौंदर्य. सौंदर्य हे काय आहे ह्यांच्यामधला तिचे डोळे आणि कमल हे काय आहे तर सुंदर आहे. त्यांच्यामधलं सौंदर्य दाखवलेलं आहे. म्हणजे समान गुण कोणता आहे त्यांच्यामधला तर सौंदर्य किंवा सुंदरता हे काय आहे समान गुण आहे. आणि इथे कोणता अलंकार होत आहे सांगता येईल कोणाला. कोणता अलंकार आहे इथे. व्हेरी गुड स्नेहा. व्हेरी गुड बालाजी. व्हेरी गुड.
कोणता अलंकार होत आहे इथे? तर उपमा हा अलंकार होत आहे. कशावरून ओळखला आपण? तर इथे डोळ्यांची तुलना ही कशासोबत केलेली आहे? तर कमलांच्या कमलाच्या पानासोबत केलेली आहे. म्हणजे डोळ्यांची सुंदरता ही कशा सारखी आहे? तर कमलांच्या पानांसारखी आहे. म्हणजे एकाची तुलना ही कशासोबत केलेली आहे? तर दुसऱ्या वस्तूसोबत केलेली आहे. तर तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न सुद्धा विचारू शकतात की तुम्हाला एक वाक्य देऊन आणि त्याच्यातलं उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुण ओळखा असं येईल. नाहीतर तुम्हाला एक वाक्य देतील आणि त्याच्यामधला तो कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे असं सुद्धा विचारू शकतात. दुसरा आहे शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फूल. आता ह्याच्यामधला उपमेय शब्द कोणता आहे? ओके, तर ह्याच्यामधला उपमेय काय आहे? तर तुरा. तुरा हे कशासारखं आहे? तर जास्वंदीच्या फुलासारखं आहे. म्हणजे तुराची तुलना कशासोबत केलेली आहे? जास्वंदाच्या फुलासारखी. म्हणजे तुरा हा उपमेय झाला. उपमान जास्वंदीचं फुल हे काय झालं? उपमान झालं. आता यांच्यामधला साम्यवाचक शब्द कोणता आहे? तर जणू हा साम्यवाचक शब्द आहे. आणि यांच्यामधला समान गुण कोणता आहे? तर तांबडेपणा, तांबडा रंग. शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फूल. जास्वंदीचं फूल पण तांबडा असतो आणि जो शिरोभागी जो तुरा आहे तो सुद्धा कसा आहे? तर तांबडा आहे. तर यांच्यामधला समान गुण कोणता आहे? तर तांबडा रंग. आणि इथे कोणता अलंकार होत आहे सांगता येईल? कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? व्हेरी गुड. उत्प्रेक्षा अलंकार. कशावरून? तर जणू काय तो तांबडा जो तुरा आहे तो कशासारखा आहे? जणू काय तो जास्वंदाचं फुलच आहे. आणि जणू म्हणजे कल्पना केलेली आहे. म्हणून इथे कोणता अलंकार झाला? तर उत्प्रेक्षा हा अलंकार झालेला आहे. तर आज आपण अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार अर्थालंकार आणि त्याचे दोन उपप्रकार उत्प्रेक्षा अलंकार आणि उपमा अलंकार बघितलेला आहे. आणि विविध उदाहरणांच्या सहाय्याने आपण ते समजून घेतलेला आहे. सगळ्यांना समजलंय?